वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरात काल रात्री 2 गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली होती। त्यानंतर या घटनेचे पडसाद शहरातील इतर भागात उमटले। त्यामध्ये बागवानपुरा, दंडे चौक, गणेशपेठ भागात रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास अचानक तणाव निर्माण झाला। स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार काही समाजकंटकांनी दंडे चौक परिसरातील काही घरांवर आणि वाहनांवर दगडफेक केली। या घटनेत 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत। याशिवाय काही दुचाकींची देखील तोडफोड करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असून पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलंय। शहरात तणावपूर्ण शांतता असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत।